प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। शिक्षक पात्रता परीक्षा टेट अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र 2013 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे जे आपले व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जर तुम्ही एकदा बघितले तर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही। आज आपण या ठिकाणी टेट 2013 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मानसशास्त्र या विषयाचे जे 30 प्रश्न होते ते 30 प्रश्न कशा पद्धतीचे होते आणि त्याची जी प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तर आहेत ते उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच प्रश्नांची पुनरावृत्ती त्या ठिकाणी होत असते, म्हणजे 2013 पासून तर 2024 पर्यंतच्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आणि त्यामध्ये कोणते प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण आपल्या चॅनल VPN एज्युकेशनल गुरु म्हणजे आपला VPN गुरु या चॅनलवरती त्या ठिकाणी अपलोड करत असतो। त्याच्यामुळे नक्कीच हा चॅनल आपण सबस्क्राइब करा आणि त्या ठिकाणी हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी 2013 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मानसशास्त्र विषयाचे 30 प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आले होते ते पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी लगेच उत्तर द्यायचं आहे। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली सांगा। त्याचं अचूक उत्तर आहे वॉटसन। कोणी केलेली आहे? वॉटसन या मानसशास्त्रज्ञाने व्याख्या केली। मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र होय। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी टिंब-टिंब पद्धती अत्यंत उपयुक्त असते। एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण पद्धत उपयुक्त आहे। त्यानंतर 63वा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे टिंब-टिंबचे उदाहरण आहे। कशाचं उदाहरण आहे? तर इंद्रिय भ्रम, इंद्रिय भ्रमाचं उदाहरण आहे। म्हणजे फडके प्रकाशाचं जे मानसशास्त्राचं पुस्तक आहे त्या मानसशास्त्राच्या पुस्तकातले हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी टेटला विचारले जातात। म्हणून आपण हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत। म्हणजेच या प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, आपल्या नजरेखालून त्या ठिकाणी घालायचे आहेत। 64वा प्रश्न आहे, सामाजिक निरीक्षण अध्ययन उत्पत्ती टिंब-टिंब यांनी मांडली। तर सामाजिक निरीक्षण अध्ययन उत्पत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा। त्यानंतर 65वा प्रश्न आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण? तर त्याचं उत्तर आहे BF स्किनर। कोण आहे? BF स्किनर हा साधक अभिसंधान पद्धतीचा काय आहे? उद्गाता आहे। त्यानंतर पुढचा आहे, कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना टिंब-टिंब प्रकारच्या असतात, अनुकरात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक आणि पुनरुत्पादित। तर कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना या सृजनात्मक असतात, म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर होईल। त्यानंतर अध्ययनविषयक क्षेत्रीय उत्पत्ती टिंब-टिंब या मानसशास्त्रज्ञांनी मांडली। कर्ट लेविन, स्किनर, अल्बर्ट बांदुरा आणि कोहलर। क्षेत्रीय उत्पत्ती कोणी? कर्ट लेविन। क्षेत्रीय उत्पत्ती कोणी मांडली? तर कर्ट लेविन यांनी मांडली। त्यानंतर 68वा प्रश्न आहे, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उत्पत्ती टिंब-टिंब यांनी मांडली। अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उत्पत्ती कोणी मांडली? तर सामान्यीकरण उत्पत्ती आहे जट, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। त्यानंतर 69वा प्रश्न होता 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, व्यक्ती वा तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे याचे मत आहे। व्यक्ती वा तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे यांचे मत आहे। कोणाचे? आसुबेल, लेविन, पेव्हलॉव, कोहलर। चला सांगा कोणाचं आहे? तर त्याचं उत्तर आहे कोहलर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4। म्हणजे व्यक्ती वा तिच्या भोवतालच्या वातावरण यांच्यातील आंतरक्रियांतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात हे विधान कोणाचं आहे? कोहलर याचं आहे। कोणत्याही गोष्टी जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंब-टिंब होय। कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय। काय? अवधान, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे।
त्यानंतर 71वा प्रश्न आहे, प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवण्यासाठी स्थिती म्हणजे प्रेरणा असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. पहा, प्रतिक्रियामधील जोश आणि आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे कोणी म्हटलेलं आहे, तर जुस्री यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पहा, त्यानंतर 72वा प्रश्न आहे. पहा, 72वा प्रश्न त्या ठिकाणी 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारण्यात आला होता, तर सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे संक्रमणाचे उदाहरण आहे. तर त्याचं उत्तर आहे धनसंक्रमणाचं उदाहरण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 धनसंक्रमण. त्यानंतर विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात. शेषावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था. पहा, 6 ते 12 या कालावधीला काय म्हणतात, किशोरावस्था. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. पहा, त्यानंतर 74वा प्रश्न आहे, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. पहा, स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलंय, तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असं म्हटलंय रॉस या शास्त्रज्ञाने. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. पहा, त्यानंतर 75वा प्रश्न होता. पहा, आपल्या टेट पेपर 2013चा, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही, हे टिंबटिंब अवधानाचे उदाहरण आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त अवधान. त्यानंतर 76वा प्रश्न, बाह्य उद्दीकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे पहा संवेदना. काय, संवेदना असे म्हणतात मानसिक क्रियेला. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला संवेदना असे म्हणतात. त्यानंतर 77वा प्रश्न आहे. पहा, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत. पहा, बुद्धिमत्ता म्हणजे काय, बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे टिंबटिंब यांनी म्हटलेले आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे स्टर्न यांनी म्हटलेलं आहे. कुणी, स्टर्न यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच 77व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 78वा प्रश्न आहे. पहा, आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे टिंबटिंब यांनी म्हटले. पहा, आकलन, शोध, दिशा आणि टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी मानलं, तर अल्फ्रेड बीने. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार टिंबटिंब यांनी मांडला. पहा, कोणी मांडला, तर डॅनियल गोलमन. कोणी मांडला, डॅनियल गोलमन. शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला, तर डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे. त्यानंतर 80वा प्रश्न आहे. पहा, 2013च्या प्रश्नपत्रिकेत काय होता, तर साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे टिंबटिंब होय. त्याचं उत्तर आहे प्रेरणा होय. काय होय, प्रेरणा होय. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर. अध्यापन ही अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक असते. पहा, काय आवश्यक असतं, तर प्रवर्तन आवश्यक असते. काय असतं, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यकता कशाची असते, तर प्रवर्तनाची आवश्यकता असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 82वा प्रश्न आहे. इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा टिंबटिंब यांनी सुरू केली. तर त्याचं उत्तर आहे गिजूभाई बदेका यांनी सुरू केली. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे अचूक आपलं उत्तर असणार आहे गिजूभाई बदेका. 1921 साली दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा त्यांनी सुरू केली होती. पहा, त्यानंतर 83वा प्रश्न आहे. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक टिंबटिंब हे होय. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक टिंबटिंब होय. सांगा, मार्शा विल व बुश जॉईस. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आपलं आहे. पहा, त्यानंतर 84वा प्रश्न आहे. 84वा प्रश्न काय आहे, तर सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्ययनाचे कोणते सूत्र वापरले. पहा, आता हे याच्यातून काय आहे, तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. काय सूत्र वापरलं, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर यशस्वी अध्यापन म्हणजे काय.
यशस्वी अध्यापन म्हणजे काय? 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन, विद्यार्थ्यांचे यश. तर यशस्वी अध्यापन म्हणजेच त्या ठिकाणी परिणामकारक अध्ययन. काय? परिणामकारक अध्ययन होय. त्यानंतर 86वा प्रश्न, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचा जो टप्पा आहे ते टप्पा आहे अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. त्यानंतर 87वा प्रश्न काय आहे? 87वा प्रश्न, तर खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. शारदा सुंदर भरतकाम करते, राजूने त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे राजूचे, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो, सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. तर काय खालीलपैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर उत्तर आहे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो, हा बोधात्मक बदल त्या ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 88वा प्रश्न, खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत हे सांगा. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, अध्ययन अक्षमता असलेली, अध्ययन क्षमता असलेली. म्हणजे अध्ययन क्षमता असलेली ही जी मुले आहेत त्यांना विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत. अध्ययन क्षमता असलेली. त्यानंतर 89वा प्रश्न आहे अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते त्याचं उत्तर आहे शारीरिक आणि मानसिक, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन व सूत्रे, वरील सर्व. तर काय त्याचं उत्तर आहे वरील सर्व. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ही 2013ची टेटची प्रश्नपत्रिका आणि या टेट प्रश्नपत्रिकेमध्ये मानसशास्त्र विषयाचे हे जे 30 प्रश्न आहेत ते 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे अशाच पद्धतीचे जे प्रश्नांची जी पुनरावृत्ती आहे ती पुनरावृत्ती होत असते. त्याच्यामुळे आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा टेटच्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे 2013 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती उत्तरासह त्याचं या ठिकाणी काय करणार आहोत, सोडून घेणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा